बालपण निरागस, प्रचंड उत्साही, मिश्किल, चंचल. लहानपण म्हणजे ना कालची चिंता ना उद्याची. लहानपण म्हणजे वर्तमान, फक्त वर्तमान. ना भांडण दीर्घकाळ टिकते ना उदासी. एका क्षणात सर्व विसरून परत नव्या उत्साहाने सर्व सुरू. त्यामुळेच बालपणीची मैत्री, खेळ काही वेगळाच आनंद देतात, हो ना? त्यामुळे सर्वच लहान मुले किती सुंदर दिसतात ना. सुंदर, निरागस, उत्साही, आनंदी, तितकीच मिश्किल. हा भाव जो त्यांच्या चेहऱ्यावर येतो तो फक्त ते स्वतःत रममाण असतात. दुनियेची त्यांना पर्वा नसते, कोण काय म्हणेल याची चिंता नसते. त्यामुळेच ते प्रत्येक गोष्टीचा 100% आनंद घेतात. हळूहळू दुनियादारीत आपला हा आनंद हरवत जातो. आपल्याला काय आनंद देतं यापेक्षा लोक काय म्हणतील याचा विचार करून आपण वागायला लागतो आणि मग आपल्याला बालपणीचा काळ किती सुखाचा होता असे वाटायला लागते. आणि काही काळ गेल्यानंतर आपण परत सेल्फ लव्ह वगैरे वगैरेला महत्त्व द्यायला पाहिजे असे आपल्याला वाटायला लागते. आता तर बरेच व्हिडिओ मोटिवेशनल स्पीकर्स यावर बोलताना दिसतात. थोडक्यात काय तर आयुष्यात परत लहानपणासारखे जगता येणे, आनंद मिळवणे हेच आपल्या आयुष्याचे खरे उद्दिष्ट आहे असे मला वाटते. फरक एवढाच की लहानपणी निसर्गतःच ते आपल्याकडे असते. मोठे झाल्यावर आपल्याला ध्यानधारणा, योग वगैरे करून खूप मेहनतीने ते साध्य करावे लागते, हो ना? चला तर मग आज बालदिनानिमित्त एक संकल्प करूया. आपण पुन्हा परत स्वतःवर प्रेम करूया. दुनियेची फिकीर न करता प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिकूया. कोणालाही काही दुःख न देताही आपल्याला आनंद मिळवता येतो, हे लहान मुलांकडून शिकता येण्यासारखे आहे. कसलाही त्रास न होऊ देता आपल्याला आपला आनंद शोधता यायला हवा. तसा प्रयत्न तरी आपण नक्की करायलाच हवा, हो ना? आजपासून आपण तो प्रयत्न नक्की करूया. बालदिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.